आवडलं तुला? आई आपण पोहोचलो मुंबईला. हो बा, आता आपण इथेच राहू. खूप पैसे कमवायचे, तुझं शिक्षणही इथेच पूर्ण करायचं. अनिल, कसा झाला प्रवास? मस्त झाला. वहिनी नमस्कार. मी राजू. हा माझा लहानपणीचा मित्र आहे. सध्या आपल्याला इथे जी काही मदत लागेल ती तोच करणार आहे. हो हो, सगळी मी करेन, काळजी करू नका. मी तुला ते खोलीचं बघायला सांगितलं होतं. हो हो हो, खोलीचं ना. हे बघ, खोली मालकाने ही चावी दिली आहे. घराचं काम झालंय. एक नंबर. चल तुला घरी नेतो. चला चल ये. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जगण्याची धडपड म्हणून पशुपक्षी स्थलांतर करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात. पण माणसांसाठी हे स्थलांतर तेवढंसं सोपं नसतं. पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेडेगावातून अनिल मुंबईमध्ये आला. त्यानं वडापावची गाडी टाकली, पण एरियातल्या लोकांसाठी तो घुसखोरच होता. त्याच्या येण्यानं आपला फायदा कमी होईल, आपलं नुकसानच होईल या भीतीनं त्यांनी त्याला हाकलवण्याचे प्रयत्न सुरू केले. अर्थात हे प्रयत्न कुठल्या थराला जातील, त्याचे परिणाम काय होतील, चला पाहूया. कुठे जाते? ए जाग्या, इकडे जरा, इकडे. हे कसा कोणी टाकलाय रे? बघितला का तू? बघायची काय गरज आहे? अरे मला माहिती आहे ना, माझ्या धंद्यावर जळतो तू. तुझ्याकडे एक साधा कस्टमर येत नाही ना. माझा धंदा चांगला चाललाय म्हणून असली कारस्थानं करतो तू. परत जर माझ्या गाडीवर कचरा दिसला ना मला, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव तू. ए, धमकी कोणाला देतो तू? कोणाला देतो म्हणजे? तुला देतो. या एरियात आधीपासून आम्ही आहे. तू आला गावावर ना, इथे कट मारला आमच्या धंद्यात. 12चा वडापाव 10ला विकतो. अरे बहुत नाटक हो गया इसका. सब चीज सस्ता बेचता ये. बघतो ना कसा धंदा करतो तू. ए, मला नको शिकू तू धंदा कसा करायचा ते. कळलं ना? लायकीत राहायचं बरं का. माझ्यासोबत पंगा नाही घ्यायचा, नाही तर लय जड जाईल सगळ्यांना. कोताळा काढून हातात ठेवेन तुझ्या. ए, कोता काढणार माझा? माझा कोता ए काढणार? जाग्या, हात लावायची गरज नाही, तू सांगतोय. काय करणार आहेस? ऐका माझं, चला तुम्ही नका बांधू. घेऊन जा तुझ्या नवऱ्याला. चला तुम्ही. नमस्कार वहिनी. कसे आहात वहिनी? हे अनिलला काय झालंय हो? नाही, सगळे गाडीवाले माझ्याकडे कंप्लेंट करत होते. आता कसं आहे ना वहिनी, तुमच्याकडे बघून मी गप्प राहतो. त्याने माझे अजून पैसे दिलेले नाहीयेत. मी जास्त वेळ थांबू शकत नाही. समजवा त्याला, मला माझे पैसे हवे उद्याच्या उद्या. अहो दादा, ते काय झालं, अचानक स्टॉल दुरुस्ती करायचा खर्च आला. तुमचे पैसे आम्हाला तिथे खर्च करावे लागले. हो वहिनी, मग हे आधी नाही का सांगायचं की पैशाचा प्रॉब्लेम होता ते? हो, मी असताना तुम्हाला कसा काय प्रॉब्लेम होऊ शकतो? वहिनी ठेवा वहिनी. अहो लाजू नका, ठेवा. करेन वसूल कधीतरी.
येतो. काय मोहन, काय म्हणतो राकेश? ओ जग्गू, नमस्कार. काय अनिल शेठ, कशी काय चालली आहे वडापावची गाडी? ए बच्चू, गाडी लावायला मदत केली म्हणजे काय इकत घेतला काय तू आम्हाला? तू हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोकडे बघायची? ए अनिल, अवकातीत राहायचं. आजपर्यंत या बच्चू भाईच्या कॉलरला पण कोणी टच नाही केलाय. बाकीच्यांचं मला माहित नाही हा. त्यांनी भरल्या असतील बांगड्या. मी तसं नाही, माझ्या नादाला लागायचं नाही. लय मागात जाईल तुला सांगतोय. एवढा मात जर असेल ना तर आधी माझे पैसे परत कर, आणि तेही जमत नसेल ना बायकोला लाव धंद्याला. ए बच्चू, लायकीत राहायचं काय, नाही तर लय मागात जाईल तुला सांगतोय मी. तुझी बायको माझ्याकडून पैसे घेते, चुगली करते काय, आणि तू वरून मलाच बोलतो काय? हे बघता काय, याला मारायला मारायला मारा, 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 मारायला मारा, अरे भास या धंदा मारायला मारा, माज आलाय याला, माज आलाय. ए, सरक. उठ. हे बघ ए अनिल, तुला आणि तुझ्या बायकोला नाही रस्त्यावर आणलं ना तर नावाचा हा बच्चू भाई नाही, समजलं काय? चल चला रे. अंजू, आवर, उशीर व्हायला लागला आपल्याला. चला. मालक, सकाळी सकाळी. ए अंजू, चहा टाक पटकन जा. काही गरज नाहीये. आज तुम्ही खोली खाली करायची आहे. मालक पण भाडं तर देतोय ना आम्ही. कधी दिलं भाडं? 3 महिन्याचं भाडं बाकी आहे तुमचं. हा पण मालक, मी करतो ना काहीतरी. बस झाले तुमचे नाटकं. आता खोली खाली करा. पण मग आम्ही जाणार कुठे? ते तुमचं तुम्ही बघा. मला खोली खाली करून हवी आहे. पण मालक ऐका तरी. ते मला काय सांगायची गरज नाहीये. तुम्ही खोली खाली करा, ठीक आहे? मालक ऐका तरी. आई, आता आपण खोली खाली करणार, मग आपण कुठे राहायचं? टाक रे. हा हा, तू पण टाक. टाक इकडे. तो उचल, तो बाकडा उचल. काय करताय? हे तुझं दुकान अनधिकृत आहे. ही नोटीस, तुझं दुकान तोडायची. अहो साहेब, असं करू नका. या दुकानावरती माझं घर चालते. हे तू इकडे धंदा लावू शकत नाही, समजलं काय? आणि सरकारी कामात अडथळा आणशील ना तर आतमध्ये टाकीन तुला. असं नका करू, माझं ऐका चालेल? तुम्ही. ए टाक, सगळं सामान भर आणि गाडीत टाक. अरे नाही साहेब. ले, टाक गाडीत. चल रे. हे पण हे कोण आहेत? आपलं दुकान का तोडलं साहेब? या मोडत होता. आपला धंदा बंद करायला चालला होता. गेला ना 12 भावात. तू काय बोलतो? अंजू, हारलो मी. किती स्वप्न पाहिली होती ना आपण. गावाकडची जमीन विकून इकडे आलो. आईची तब्येत ठीक नसतानाही तिला तिकडेच ठेवलं आणि इकडे निघून आलो आपण. आणि आता परत गावालाच जातो. तुम्ही जास्त विचार करताय. सगळं ठीक होईल. चला निघूया. गाडी निघायची. चला. अहो, मी काय म्हणते, एसटीत बसण्याआधी प्रियाला काहीतरी खायला द्यायला हवं. हा अनिल, बोल. अरे मी आता गावाला निघत होतो, तर तुझ्याकडे ठेवायला दिलेले पैसे हवे होते. हा, तुझे पैसे माझ्याकडे आहेत, पण अरे मी आता घरी नाहीये. मी शिर्डीला चाललोय. अरे बापरे.
पण तू टेन्शन नको घेऊ. तुझे पैसे माझ्या घरात आहेत. तुला माझ्या घराची चावी माहिती आहे ना कुठे असते? हो. तू चावी घे, दार उघड आणि माझ्या घरातल्या सुटकेस मध्ये तुझे पैसे आहेत ते तू घेऊन टाक. चालेल चालेल, ठीक आहे. ठीक आहे, मी ठेवतो. हा ठेवतो. तू प्रियाला घेऊन स्टँडवर जा, मी पैसे घेऊन येतो राजूच्या इथून. आलोच नाही? लवकर या. हो. हॅलो, पोलीस स्टेशन. बघा सर ही जेंट्सची बोटं वाटतात. दाखवा पकडे. श्वेता, कुठल्या धारदार वेपनने कापल्यासारखे वाटत नाहीये. आजूबाजूला चौकशी केली? येस सर, आसपास चौकशी केली, पण कुठल्याही डेड बॉडीचे अवयव असे सापडले नाही आहेत सर. याची सुद्धा चौकशी केली. सर या माणसाची बोटं सापडली आहेत, म्हणजे तो माणूस कुठे ना कुठे तर असेलच, किंवा त्याची पोलीस कंप्लेंट तरी असेल. जर मर्डर केस असेल तर नसेल. श्वेता, आजूबाजूला कुठलं हॉस्पिटल असेल तर तिथे चौकशी करा. कोणाला ऍडमिट केलंय का, किंवा असा एखादा माणूस त्या बॉडीला 3 बोटं नाही. येस सर. याच्या डाव्या हाताची 3 बोटं कापली गेलीत. जेव्हा हा इथे आला तेव्हा याचं आयडेंटिफिकेशन झालं होतं? नाही मॅम, याच्या कपड्या व्यतिरिक्त आम्हाला काही सापडलेलं नाही याच्याकडे. मग हा इथे कसा आला? कोणीतरी ह्याला आणलं असेल ना? नाही, आमच्या हॉस्पिटलच्या गेटवरती हा बेशुद्ध होता. पण मग ह्याची फक्त बोटच कापली गेली आहेत ना, मग एवढा वेळ का बेशुद्ध आहे हा? मॅडम, याच्या हाताच्या इंजुरी व्यतिरिक्त याच्या डोक्याला जबर मार लागला. एखाद्या वस्तूसोबत याची जोरदार धडक झाली आणि याचा ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. बाकीचे डिटेल्स आमचे न्यूरोसर्जन आले की तुम्हाला ते देतील. ओके. आणि हो, अजून एक गोष्ट, जेव्हा याला रात्री ॲडमिट केलं तेव्हा याच्या तोंडातून दारूचा खूप वास येत होता. डॉक्टर, मला हॉस्पिटलच्या गेटचं CCTV फुटेज हवं. शुअर. नर्स, सर मी आसपासच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये चौकशी केली, तर सर बोरिवलीच्या एका हॉस्पिटलमध्ये एक 3 बोटं गेलेला मुलगा ॲडमिट आहे सर. डॉक्टरांशी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की आदल्या रात्री कुणीतरी त्याला गेटवर सोडून गेलं होतं हॉस्पिटलच्या. आणि सर ज्या रात्री त्याला ॲडमिट केलं गेलं त्या रात्रीचं त्या हॉस्पिटलच्या गेटचं CCTV फुटेज आणलंय सर. दोन्ही मुलं साधारण एकाच वयाची दिसत आहेत. श्वेता, सर हा मुलगा सारखा वर काहीतरी बघतोय. त्याने एकदा नाही 2 ते 3 वेळा वर बघितलं. ॲक्च्युली सर अंधारातलं फुटेज आहे त्यामुळे काही कळतच नाही. रोडच्या त्या बाजूला CCTV आहे का चेक करा, म्हणजे कळू शकेल. हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध असलेला एक मुलगा ज्याच्या डोक्याला मार लागलाय आणि ज्याची 3 बोटं अपघातामध्ये कापली गेली आहेत, आणि दुसरीकडे तो मुलगा ज्यानं या मुलाला हॉस्पिटलच्या दारामध्ये आणून सोडलंय. पोलीस या सगळ्याचा शोध घेत असताना त्यांच्या हाती एक धागा लागला, ती टॅक्सी, ज्यामधून या मुलाला हॉस्पिटल पर्यंत आणण्यात आलं होतं. नाव काय तुझं? सर केतन पवार. केतन, मला एक गोष्ट सांग. 18 तारखेच्या रात्री तू तुझ्या गाडीतून एका जखमी मुलाला घेऊन गेला होता. हो सर. काय घडलं होतं त्या रात्री नेमकं? कांदिवलीमध्ये एका पॅसेंजरला सोडलं आणि परत येत असताना
दादा जरा मदत करा ना, इथे एक जखमी माणूस पडला का इथे. मी हॉस्पिटलमध्ये नेणार नाही हा, गेटच्या बाहेर सोडीन. पोलिसांचा लफडा नकोय मला. हो हो चालेल ना, चला चला मदत करा मला, या. हो या. बोलल्याप्रमाणे हॉस्पिटलच्या गेटवर सोडलं आणि मी निघून गेलो. मग पुढे काय झालं माहीत नाही साहेब. त्या जखमी मुलाबरोबर जो दुसरा मुलगा होता त्याला तू बघितलं असशीलच ना? हो सर. समोर आणलं तर ओळखशील? हो ओळखी. सर हे फुटेज तर आपण ऑलरेडी बघितलंय. मग हे तर आपण नक्कीच काहीतरी मिस करतोय. या मुलाने त्याला ऍडमिट केलंय. त्याच्या खिशातून एक कागदाचा तुकडा पडला. आता हा कागदाचा तुकडाच आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचवू शकेल. श्वेता, सर. इथेच कुठेतरी असेल. सगळ्यांनी नीट चेक करा. येस. सर हे एक बिल सापडलंय. कदाचित हाच तो कागद असू शकतो. कपड्याच्या दुकानातलं बिल वाटते. हे तुमच्याच दुकानाचं बिल आहे ना? हो मॅडम, हे आमच्याच दुकानाचं बिल आहे. या कस्टमरचे डिटेल्स मला हवे. हो मिळतील, एकच मिनिट. हा मॅडम, याचा मोबाईल नंबर द्या. 9822 00. ज्या दिवशी तो कस्टमर इथे आला होता त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज मला बघायचं. हो मॅडम, एक मिनिट दाखवतो. मॅडम त्या दिवशी. एक मिनिट पॉज करा. मला हे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा हवंय. हो मिळेल. वीरेंद्र, त्या रात्री तू त्या जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलास. चांगलं काम केलंस. थँक्यू सर. पण मग ही गोष्ट पोलिसांना का नाही सांगितलीस? साहेब, तो जखमी होता म्हणजे पोलीस केस झाली असती आणि पोलीस केसपासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. म्हणून मी त्याला हॉस्पिटलच्या गेटवर तिथे सोडून गेलो. आणि सर, तो प्रायव्हेट टॅक्सी ड्रायव्हर जो होता त्याच्या हातापाया पडलो तेव्हा त्याने मला मदत केली. आता त्या टॅक्सी ड्रायव्हरसारखं मी पण जर निघून गेलो असतो तर. अरे बाबा, तू चांगलं काम केलं. मला सांग, त्या मुलाला सोडताना तू सारखं वर का बघत होतास? वर मला आठवत नाही, पण सर परत जाण्यासाठी मी ऑटो टॅक्सी जे वाहन मिळेल ते त्याची वाट बघत होतो. आणि मला माहीतच होतं ना की त्याला मी हॉस्पिटलच्या गेटवर सोडलंय म्हणजे कोणीतरी त्याला ॲडमिट करणारच. ठीक आहे, तू जाऊ शकतोस. थँक्यू सर. एक मिनिट. फोटो कशासाठी मॅडम? आमच्या रेकॉर्डसाठी. जातो. याच्यावर नजर ठेवा. येस. सर, एक बाई एका लहान मुलीला घेऊन आले, तुम्हाला भेटायचं म्हणते. बोलवा ते. साहेब, मी, माझा नवरा आणि माझी मुलगी प्रिया आम्ही कायमचे गावी जायला निघालो होतो. अचानक त्यांना आठवलं त्यांना त्यांच्या मित्राकडून 15,000 रुपये घ्यायचे होते. तू प्रियाला घेऊन स्टँडवर जा, मी पैसे घेऊन येतो राजूच्या इथून. आलोच आणि लवकर या. हो. मॅडम, तुमचा नवरा काल रात्रीपासून बेपत्ता आहे ना? आणि तुम्ही आत्ता येत आहे? साहेब, त्यांना दारूची सवय आहे. कधी कधी ते रात्री नाही येत घरी, पहाट झाली की येतात. तुमचा नवरा ज्या मित्राकडे गेला होता त्याचं नाव आणि ॲड्रेस काय? त्याचं नाव राजू आहे आणि बोरिवलीला ती दुमजली घर आहेत ना, तिथे राहतो तो. बरं, ठीक आहे.
तुम्ही एक काम करा, तुमची एक रीतसर कंप्लेंट इकडे द्या. तुमच्या नवऱ्याची काही माहिती मिळाली तर तुम्हाला कळवा. ठीक आहे? साहेब, तुम्ही त्यांना लवकरात लवकर शोधून काढा. मला आणि माझ्या मुलीला त्यांचाच सहारा आहे साहेब. काळजी करू नका मॅडम. या आता. चल बाय. तुम्ही या घरचे मालक का? हो मॅडम, राजू इथेच राहतो ना? इथेच राहतो. माझ्याकडे भाड्याने राहतो तो. कुठे आहे तो आता? तो शिर्डीला गेलाय. पण मॅडम काय मॅटर? त्याला भेटायला कुणी आलं होतं का? हा, मध्यंतरी एक बाई येऊन गेल्या. त्याची रूम कुठे आहे मला दाखवा जरा. दाखवतो, इथेच वरती आहे. मी चावी घेऊन येतो. सर, इथे तर ऑलरेडी एक चावी लागलेली आहे. बघाडे. म्हणजे चोरी करण्याच्या उद्देशाने खून नाही झालाय. मला वाटतं कुणीतरी आत आला, त्याचा खून केला आणि पळून गेला. जाताना तो इतक्या घाईत होता की टाळा लावायला पण विसरला. तसा घराचा मालक म्हणाला होता की इथे राहणारा माणूस शिर्डीला गेला. मग हा कोण आहे? ठीक आहे, एक काम करा, फिंगरप्रिंट्स एक्सपर्टला बोलवून घ्या आणि आजूबाजूला कुठे मर्डर वेपन मिळतात का चेक करा. येस. एक माणूस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता. त्याला झालेला अपघात आहे की त्याची हत्या करण्याचा कोणी प्रयत्न केलाय हेही कळलं नव्हतं. त्याची ओळख सुद्धा अद्याप पटलेली नव्हती. दुसरीकडे एका व्यक्तीचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. एकाच रात्रीत या दोन्ही घटना घडल्या होत्या. आता या दोन्ही घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे की या घटना स्वतंत्र आहेत? पोलीस या सगळ्याच्या मुळाशी जाऊन हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. अनिल, 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 अहो साहेब, मला खरंच काही माहित नाही हो इथं काय घडलंय ते. अहो, अनिल तर माझा जिगरी दोस्त, माझ्या भावासारखा. अहो, त्यानेच तर मला 15,000 रुपये ठेवायला दिले होते माझ्या घरी आणि ते त्याला हवे होते म्हणून त्यानं मला कॉल पण केला होता. ते पैसे तुला परत द्यायचे नव्हते म्हणून त्याचा खून केलास तू. नाही हो साहेब, अहो मी त्याचा खून नाही केला. अहो, ज्या दिवशी त्याचा खून झाला त्या दिवशी मी इथं नव्हतोच. हा, आणि त्याला माहित होतं माझ्या घराची चावी. मी त्याला म्हटलं की माझ्या घरातनं घे पैसे, आणि घरी काय घडलं ते मला माहित नाही साहेब. तू शिर्डीला गेला होतास याचा काय पुरावा आहे? शिर्डीला मी माझ्या ओळखीच्या लोकांबरोबर गेलो होतो साहेब. तुम्हाला हवं तर त्यांच्या सगळ्यांचे नाव नंबर देतो, तुम्ही त्यांना विचारा. मी शिर्डीला त्यांच्याबरोबरच होतो. मी खोटं नाही बोलत साहेब. ठीक आहे, आता सोडतोय तुला, पण ही केस जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही कुठेच जायचं नाही. चौकशीला परत यावं लागेल, कळलं तुला? हो साहेब, हो. नानिक का नानिक. मॅडम, तुमच्या नवऱ्याचं कोणाशी भांडण होतं का? त्याचा राग होता त्यांच्यावर. कोणाचा? तोच जग्गू कांबळी. आमच्या वडापावच्या गाडीच्या बाजूला त्याची पण वडापावची गाडी बघ. खूप त्रास दिला आम्हाला. का पण एवढा का त्रास द्यायचा? आमच्या स्टॉलवर सतत कचरा आणून फेकायचे. मॅडम, जर तुम्हाला धर्मशाळेत थांबण्याची व्यवस्था केली तर चालेल का? मुलीची काळजी घ्या.
मी काय नाही केलं मॅडम. बोल, का मारलंस त्या अनिलला? आम्ही का मारू साहेब त्याला? कारण तुझं भांडण होतं त्याच्याशी. काय? तसं भांडण तर त्याचं त्या सँडविचवाल्या बरोबर होतं. कोण सँडविचवाला? तो मोहन. काय भांडण होतं दोघांमध्ये? त्या दिवशी साहेब मोहन त्याच्या मुलीला सँडविच घेऊन आला आणि नीलम सैंडविच लाए हो, टोस्ट सैंडविच तेरे लिए। नको मला. अरे बेटा बहुत अच्छा है, गर्मा गर्म लाए हो तेरे लिए। नको मला. नको. एक सँडविच देऊन तुझ्या पोरीच्या वयाच्या मुलीसोबत चाळे करताना लाज नाही वाटत तुला? अरे अनिल भाऊ, आप गुस्सा क्यों हो रहे हो? गुस्सा क्यों हो रहा हो? परत जर माझ्या पोरीच्या जवळ दिसलास ना, तिच्याकडे बघितलं तरी डोळे काढून हातात येईल बरं का तुझ्या, तुला सांगून ठेवतो. अरे गलत समझ रहे हो अनिल. काही गलत नाहीये. तुझं सँडविच घेऊन निघ तिकडे, चल. बोल रे, उस अनिल के बच्ची को तूने हाथ लगाया, तुम दोनों में झगड़ा हुआ और गुस्से में तूने अनिल का खून किया, क्यों? नहीं साहब, मैंने उसको खून नहीं किया. असल में हमारी शादी को 10 साल हुए साहब, मगर हमारा बच्चा नहीं है. तो दूसरे बच्चे में हम अपना बच्चा देखते साहब. प्रिया को तो मैं अपनी बेटी समान मानता था साहब, लेकिन ये बात अनिल कभी समझ ही नहीं पाया. वो हमेशा मुझसे झगड़ा करता था साहब, गिराक के सामने मुझे भला बुरा कहता था. इसलिए उसका खून किया तूने? हाँ, मैंने उसका खून नहीं किया साहब, नहीं किया. आज जोपर्यंत खरं बोलत नाही थोडा आला. सर. मी नंतर कॉल करतो. सर अनिलचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर रिपोर्ट्सनुसार त्याचा खून रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान झालाय सर. कुठल्या तरी जड वस्तूने त्याच्या डोक्यावर वार केला गेला आणि सर त्याच्या बॉडीमध्ये अल्कोहोलचे ट्रेसेस सुद्धा मिळाले. श्वेता, सर. त्या घरामध्ये कुठेही आपल्याला दारूची बॉटल वगैरे मिळाली नाही. सर कदाचित तो दारू पिऊन रूमवर गेला असेल. खून करणाऱ्याने कुठलाच एव्हिडन्स सोडला नाही. येस सर. म्हणजे हा खून व्यवस्थित प्लॅनिंग करून केला. इथे ही वडापावची गाडी चालवणारा अनिल, त्याचं या मार्केटमध्ये कोणाशी भांडण वगैरे होतं का? हो मॅडम, इथे मार्केटमध्ये 2-3 लोकांशी त्याचं भांडण होतं. तो जग्गू वडेवाला, मोहन सँडविचवाला आणि बच्चू पांडे. हां, बच्चू पांडे कोण? मॅडम एरियाचा भाई. इथे प्रत्येक गाड्यावर तो हप्ता वसुलीसाठी येतो आणि आम्हाला कधी गरज पडली तर पैशांची मदत पण करतो. त्याचं आणि अनिलचं 1-2 वेळा भांडण झालं होतं. कशावरून झालं होतं? मॅडम अनिलला असं वाटायचं की बच्चू पांडेची त्याच्या बायकोवर वाईट नजर आहे. साहेब तो मला माझ्या मित्रासारखा होता. मीच त्याला स्टॉल टाकायला मदत केली, मग मी त्याला का मारीन? तुझा डोळा होता त्याच्या बायकोवर. काय? असं काही नाहीये साहेब, मी फक्त त्याला स्टॉलसाठी मदत केली होती, पण तो त्याचं भाडंही भरत नव्हता, तरीही मी गप्प होतो. पण एके दिवशी मग त्याने माझी कॉलर पकडली आणि तुझा इगो दुखावला म्हणून तू त्याचा खून केलास, बरोबर ना? नाही साहेब, माझं कुणाशीही कितीही भांडण असलं तरी मी कुणाचा जीव नाही घेणार साहेब. मी खरं बोलतोय साहेब. ठीक आहे, जा. पण एक लक्षात ठेव, हे शहर सोडून जायचं नाही, कळलं तुला? ठीक आहे साहेब. चल एक. सर तुम्ही याला जाऊ का दिलं? मुद्दाम याच्यावर नीट लक्ष ठेवा. येस. पोलिसांचा तपास सुरू होता, पण या दोन्ही केसेसमध्ये म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. समोर आलेल्या धाग्यांमधून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्या इतपत सबळ पुरावा अद्यापही मिळाला नव्हता. या दोन्ही केसेस निगडीत होत्या का?
की स्वतंत्र होत्या आणि जर या केसेस निगडीत असतील तर व्हिक्टिमला जोडणारा नेमका धागा कोणता होता? सर त्या हॉस्पिटलमधल्या मुलाबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. नाव अर्जुन पाटकर आहे, कॉलेज स्टुडंट आहे सर. जळगाववरून मुंबईत शिकण्यासाठी आला होता. एका हॉस्टेलमध्ये राहत होता सर. श्वेता, सर त्याच्या मित्रमैत्रिणी, गावाकडचे किंवा नातेवाईक कोणी मुंबईत राहतात का? ही चौकशी करा. येस सर. हा तर आमच्या वर्गात आहे. याला शेवटचं कधी बघितलं होतं आठवतंय? मॅम गेले 4-5 दिवसात हा कॉलेजला आलेला नाही. याचे कोणी मित्र किंवा मैत्रिणी माहिती आहेत का? तसे याचे बरेच मित्र आहेत, पण सोनाली आणि वीरेंद्रचे बेस्ट फ्रेंड आहेत. या मुलाला ओळखता? हा तर वीरेंद्र आहे आणि याची गर्लफ्रेंड सोनाली. सर त्या दिवशी पार्टीनंतर आम्ही बाहेर पडलो. वीरेंद्र आणि अर्जुन खूप दारू प्यायले होते. त्यानंतर मी माझ्या घरी गेले आणि ते दोघं कुठे गेले मला नाही माहिती. तू दोघांपैकी एकालाही विचारलं नाहीस की ते कुठे गेले? नाही सर, रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे मी कोणालाच फोन नाही केला. ठीक आहे, थोडा वेळ बाहेर बस, बोलवतो तू. पण सर मी काहीच नाही केले. मॅडम घेऊन जायला. कथा सर तिचे कॉल रेकॉर्ड्स काढायला किती वेळ लागेल? सर ACP ऑफिसमधून कॉल गेला तर हार्डली अर्धा तास. डू इट. येस. सर हे सोनालीचे कॉल रेकॉर्ड्स. यू आर राईट सर. त्या रात्री सोनालीने वीरेंद्रला 3 वेळा कॉल केला होता सर. आपल्याशी खोटं बोलली ती. तसं तर वीरेंद्र पण आपल्याशी खोटं बोलला होता. येस सर. आणि सर हे त्या रोडचं CCTV फुटेज. आपल्याला जे हवं होतं ते मिळालंय. चला. मला अजून किती वेळ बसावं लागणार आहे इथे? थोडाच वेळ. इतक्या रात्री रहदारी नसतानाही फक्त 10 किलोमीटर/आवर गाडी चालवणारी तूच आहेस ना? तुझीच गाडी आहे नाही? हो सर. आता सगळं खरं बोलायचं. बोल. सर ॲक्च्युली त्या रात्री आम्ही मजा आली ना पार्टीमध्ये आज गं? फार गमतीशीर नाचत होते. बरं ऑलरेडी आपल्याला खूप लेट झालाय. आता पटकन दोघांनी गाडीत जाऊन बसायचं. चला चला. ए भाई मी आलो, 1 मिनिट. काम कर, कोणी बघायचं तरी तू निघून जा इथून. मी बघतो पुढे काय करायचं ते. तुझा अरे पण जा ना तू, तुला सांगितलं जा इथून तू. जा. ए, अर्जुन. फोन कर त्याला. सर त्याचा फोन लागत नाही, स्विच ऑफ येतोय. त्याला मेसेज कर आणि भेटायला बोलव.
ओ आता सगळा ओ सांगतो साहेब, सगळं सांगतो. हॉस्पिटलच्या गेट पाशी त्याला तिथे टाकला आणि मी जाणार होतो. अनिल नाम है मेरा. क्या देख रहे? चल निकल. काय बघ एक. सगळ्यांना बघून घेणार या. ए, काय प्रॉब्लेम काय रे तुझा? काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम याच्यात रेकॉर्ड केलेला आणि हा आता जाणार पोलिसांकडे. मोबाईल इकडे, मोबाईल दे, मोबाईल दे. नाही लडी इडियट, फोन दे तू की नाही? ए शिवाय कोणा दे, तू फोन दे. आला मोठा फोन मागायला मला. तुमच्या या आयडियाशीमुळे एका निष्पाप माणसाचा बळी घेतलात तुम्ही आणि त्याच्या एका छोट्या मुलीला पोरकं केलंय. याची कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. घेऊन जायला. आपल्या मनात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना नेहमीच असते. त्यामुळे उंचावरून उडी मारताना, रस्ता ओलांडताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना आपण काळजी घेतो. पण ही असुरक्षिततेची भावना वाजवीपेक्षा जास्त झाली तर आपण आपल्याच माणसांवर संशय घ्यायला सुरुवात करतो. कदाचित ही असुरक्षितताच जग्गू, बच्चू, वीरेंद्र अशा लोकांना जन्म देते आणि ज्यातून एखादं कुटुंब किंवा समाज सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतो. लक्षात ठेवा, मोठ्या रेषेला छोटं करण्यासाठी ती रेष पुसायची नसते, तर आपली रेष अजून मोठी करायची असते. याच विचारांसह सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.